हॅलो फ्रेंड्स, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत आपण संक्रांत साजरी करणारच आहोत. पण त्या एक दिवस आधी असते भोगी. भोगी म्हणजे भोग घेण्याचा किंवा निसर्गाचा आनंद घेण्याचा दिवस. मग संध्याकाळी तयार होऊन आम्ही निघालो बाहेर. भोगीच्या मिक्स भाजीसाठी जे जे साहित्य लागतं ते आणण्यासाठी गेले होते. तसंच तिळगुळ पण आणले आणि आल्यानंतर मिक्स भाजी बनवायच्या तयारीला लागले. या दिवशी मिक्स भाजीचा मान असतो. प्रत्येक घरामध्ये हाच बेत असतो. यामध्ये वांगी, घेवडा, गाजर, बटाटा, हरभरा आणि बोरं टाकून मस्त भरपूर असं तीळ वापरलं जातं. हरभरा आणि बोरं तर नव्हते माझ्याकडे. मग मी शेंगदाणे, खोबरं आणि तीळ मस्त भाजून घेतले. अर्धा कांदा पण भाजून घेतला, त्याला थंड केलं आणि मिक्सरमध्ये वाटलं. नंतर गरम तेलामध्ये जिरे सोडले आणि ते वाटण सोडलं. नंतर सर्व घरचे काळे मसाले होते ते त्यामध्ये ॲड केले आणि मिक्स केलं. नंतर सर्व भाज्या त्यामध्ये सोडल्या आणि मिक्स केल्या. प्लेटमध्ये पाणी गरम होतं, ते गरम पाणी त्या भाजीमध्ये सोडलं आणि मग मस्त भाजी मिक्स केली. भाजी पण रेडी झाली. मग घेतली बाजरीची भाकर बनवायला. थंडीच्या दिवसात शेतामध्ये जे नवीन नवीन धान्य आणि भाज्या येतात ते देवाला अर्पण करून आपण हा दिवस साजरा करतो. जुन्या वाईट गोष्टीचा त्याग करून नवीन चांगल्या गोष्टीचा स्वीकार करू असं म्हणत बाजरीच्या भाकरीला तीळ लावून थापणं सुरू होतं. भरभरून असं तीळ लावलं आणि भाकर पण शेकून घेतली. भाजी तर इतकी छान झालेली, वाटतच नव्हतं की मी बनवलेली आहे. चला तर मग आपणही निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपूया आणि या आरोग्यदायी जेवणाचा आनंद घेऊया. तर असा होता आजचा माझा ब्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.